विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 साठी रिसर्च ॲप्टिट्यूड या युनिटवरती आज आपण इम्पॉर्टंट एमसीक्यूज डिस्कस करणार आहोत. हा आपला सेकंड पार्ट आहे. फर्स्ट पार्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो पार्ट तुम्ही पाहिला नसेल तर तो सुद्धा पाहून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, या एमसीक्यूज मधून तुमचा टॉपिक जो आहे रिसर्च ॲप्टिट्यूड मधला तो कव्हर होणार आहे आणि असे सर्व एमसीक्यूज जर मिळून तुम्ही प्रॅक्टिस केला तर तुमचा रिसर्च ॲप्टिट्यूड हा सर्व कव्हर होणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. एक महत्त्वाची सूचना आहे, महाराष्ट्र सेट परीक्षेची नोटिफिकेशन लवकरच येण्याची शक्यता आहे. त्यामुळे फटाफट सगळ्यांनी प्रिपरेशनला लागायचं आहे आणि त्यासाठी पेपर 1 ची लाईव्ह बॅच आपली 4 मे पासून सुरू होत आहे. यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस जो आहे लाईव्ह सेशन्स मध्ये कव्हर केला जाईल. जर काही कारणामुळे तुम्हाला लाईव्ह सेशन अटेंड करता नाहीच आलं तर तुम्हाला त्याचं रेकॉर्डेड सेशन मिळेल, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन कुठेच थांबणार नाही आणि कन्सिस्टंटली तुमचं प्रिपरेशन होत राहील. त्यासोबतच स्टडी मटेरियल सुद्धा मिळणार आहे, जसे की टॉपिक वाईज एमसीक्यूज, नोट्स, मॉक टेस्ट, एमसीक्यू सिरीज, पीडीएफ या सर्व गोष्टी तुम्हाला या लाईव्ह बॅच मध्ये मिळणार आहेत. तर अजिबात उशीर करू नका. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय. ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला बॅच जॉईन करता येईल. प्ले स्टोअर वरती जायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचंय. ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर स्टोअर सेक्शन मध्ये जायचंय. स्टोअर सेक्शन मध्ये तुम्हाला एक सर्च बॉक्स दिसेल. सर्च बॉक्स मध्ये महाराष्ट्र सेट 2026 पेपर 1 सर्च करा. त्यानंतर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. बघा, लवकरात लवकर जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. भूतकाळाच्या अभ्यासातून नवीन तथ्ये शोधून काढणाऱ्या संशोधनाला काय म्हणतात? तात्विक संशोधन, ऐतिहासिक संशोधन, पौराणिक संशोधन की सामग्री विश्लेषण? ठीक आहे. याचा अर्थ असा आहे की हिस्टोरिकल रिसर्च म्हणजेच ऐतिहासिक संशोधन जेव्हा आपण करतो तेव्हा आपण मागील काळातील म्हणजेच भूतकाळातील अभ्यासातून नवीन तथ्य शोधण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे. पुढील प्रश्न, विकासात्मक संशोधनाच्या श्रेणीमध्ये खालीलपैकी कोणते वर्गीकरण केले जाते? विच ऑफ द फॉलोइंग इज क्लासिफाईड इन द कॅटेगरी ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च? तात्विक संशोधन, कृती संशोधन, वर्णनात्मक संशोधन की हे वरील सर्वच? तुम्ही याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता. ABCD जे काही तुमचं ओपिनियन आहे ते. ठीक आहे. आणि याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन डी, म्हणजे वरील सर्व. ठीक आहे. संशोधनाच्या श्रेणीमध्ये खालीलपैकी सर्वच गोष्टी ज्या आहेत है ना, ते विकासात्मक संशोधनाच्या श्रेणीमध्ये याचं वर्गीकरण केलं जातं. ठीक आहे. विकासात्मक संशोधन ही एक प्रक्रिया विकसित होताना किंवा होणाऱ्या प्रगतशील बदलावर केंद्रित केलेला अभ्यास आहे. वर्णनात्मक संशोधनाचा उपयोग लोकसंख्येच्या वैशिष्ट्यांचे वर्णन करण्यासाठी किंवा अभ्यास केल्या जात असलेल्या घटनेचे वर्णन करण्यासाठी केला जातो. म्हणजे एखादी सिच्युएशन मध्ये काय घडत आहे, त्या सिच्युएशन मध्ये काय काय कंपोनेंट्स आहेत हे शोधण्याचं काम वर्णनात्मक संशोधनात केलं जातं. कृती संशोधन, ज्यालाच आपण ऍक्शन रिसर्च असं म्हणतो है ना, हे एखाद्या विशिष्ट सरावाचे पैलू तपासण्यासाठी आणि सुधारण्यासाठी एक संरचित प्रक्रिया आहे. ठीक आहे. एखादी कृती असेल, एखादी घटना असेल, त्यामध्ये प्रॅक्टिकल गोष्टी जे आहेत ते तपासण्यासाठी, त्याला सुधारण्यासाठी हे ऍक्शन रिसर्च केले जाते. ठीक आहे. तत्वज्ञानाच्या संशोधनामध्ये ज्यांनी तत्वज्ञानाच्या किंवा मानवी विचारांच्या इतिहासातील घडामोडीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, अशा लोकांच्या विचारसरणीच्या पैलूंचे आकलन आणि मूल्यांकन देखील केले जाते. ठीक आहे. हे तत्वज्ञान संशोधन आहे. पुढील प्रश्न, संशोधन असे वर्गीकरण करता येते. संशोधनाला कोणत्या गोष्टीमध्ये किंवा कोणत्या टाइप्स मध्ये वर्गीकरण केलं जाऊ शकतं? मूलभूत, लागू, कृती संशोधन, परिणामात्मक, गुणात्मक संशोधन, तात्विक, ऐतिहासिक, सर्वेक्षण आणि प्रायोगिक संशोधन की वरील सर्व? तर याचा राईट आन्सर आहे वरील सर्व, कारण हे सर्वच कसे आहेत, हे रिसर्चचे टाइप्स आहेत. ठीक आहे. इथे बघा, प्रत्येक बेसिस वरती आहे. मेथोडॉलॉजीच्या बेसिस वरती, ऍप्लिकेशन बेसिस वरती, लॉजिक बेसिस वरती, प्रोसेस, मग कन्सेप्ट, मग अप्रोच, या सर्व बेसिस वरती वेगवेगळ्या टाइप्सचे रिसर्चचे टाइप्स आहेत. ठीक आहे. जसं की एक्सपेरिमेंटल, सर्वे, हिस्टोरिकल, फिलॉसॉफिकल रिसर्च हे मेथोडॉलॉजिकल आहे. ऍप्लिकेशन मध्ये बेसिस, अप्लाइड अँड ऍक्शन आहे. लॉजिक मध्ये डिडक्टिव्ह, इंडक्टिव्ह आहे. प्रोसेस मध्ये क्वांटिटेटिव्ह, क्वालिटेटिव्ह आहे. कन्सेप्ट मध्ये कन्सेप्च्युअल आणि एम्पेरिकल आहे. आणि अप्रोच मध्ये डिस्क्रिप्टिव्ह आणि अनालिटिकल आहे. पुढील प्रश्न, कृती संशोधन डॉट 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 आहे किंवा काय आहे? ऍक्शन रिसर्च इज अँड. लागू संशोधन, अप्लाइड रिसर्च,
तत्काळ समस्या सोडवण्यासाठी संशोधन केले जाणारे रिसर्च, एक अनुदैर्ध्य संशोधन की सिम्युलेशन संशोधन. सो याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी. एक अशी रिसर्च जी की समस्या सोडवण्यासाठी केली जाते, त्याला ऍक्शन रिसर्च असं म्हणतो आपण. ठीक आहे. तात्काळ समस्येचे निराकरण करण्यासाठी किंवा प्रगतशील समस्या सोडवण्यासाठी एक प्रतिबिंबित प्रक्रिया म्हणून कार्य करण्यासाठी कृती संशोधन केले जाते. ठीक आहे. अशा व्यक्तीच्या कार्यसंघाद्वारे केले जाते जे समस्यांचे निराकरण करण्याच्या पद्धतीमध्ये हळूहळू सुधारणा करतात. ठीक आहे. फील्ड वर्क बेस्ड रिसर्च इज क्लासिफाईड ॲज फील्ड वर्क बेस्ड रिसर्च जी असते है ना, त्या घटनास्थळी जाऊन रिसर्च करणं किंवा एखाद्या पर्टिक्युलर प्लेसवरती जाऊन रिसर्च करणं, दॅट इज फील्ड वर्क बेस्ड है ना. तर ती फील्ड वर्क बेस्ड रिसर्च जी असते त्याला कोणत्या रिसर्च मेथडमध्ये क्लासिफाय केलं जाऊ शकतं? एम्पेरिकल, हिस्टोरिकल, क्वांटिटेटिव्ह की बायोग्राफिकल. ओके. तर फील्ड वर्क बेस्ड रिसर्च जी आहे ती कुठली असू शकते? सो इट इज कम्पेअर्ड और इट इज क्लासिफाईड ॲज अ एम्पेरिकल, बिकॉज फील्ड वर्क स्टडी म्हणजे एका पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये किंवा एका पर्टिक्युलर घटनास्थळी आपण जाऊन जर रिसर्च करत असाल तर दॅट इज एम्पेरिकल. एम्पेरिकल मध्ये काय असतं की प्रॅक्टिकली जाऊन तुम्ही एक्सपिरियन्स करत आहात, दॅट इज एम्पेरिकल. ओके. सो ऑप्शन ए इज करेक्ट. फील्ड रिसर्च किंवा फील्ड स्टडीज किंवा फील्ड वर्क म्हणजे प्रयोगशाळा, लायब्ररी किंवा कामाच्या ठिकाणाबाहेरील कच्च्या डेटाचे संकलन करणे है ना. म्हणजे जे आपण एखाद्या लायब्रेटरी किंवा लायब्ररी है ना, एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी जाऊन आपण कुठलं एखादं रिसर्च आपलं पेपर वाचत असू किंवा रीडिंग करत असू, दॅट इज नॉट अ फील्ड रिसर्च. ओके. त्याच्या बाहेर जाऊन आपण प्रॅक्टिकली आपण एक्सपिरियन्स करत आहोत, दॅट इज युअर फील्ड रिसर्च. क्षेत्रीय संशोधनामध्ये वापरल्या जाणाऱ्या पद्धती आणि पद्धती वेगवेगळ्या शाखामध्ये बदलतात. आता एम्पेरिकल बघा, प्रायोगिक संशोधन जे आहे एम्पेरिकल हे संशोधन आहे जे संशोधकाने प्रत्यक्षपणे अनुभवलेल्या घटनांचे निरीक्षण आणि मापन यावर आधारित आहे. तर एम्पेरिकल रिसर्च जे आहे यामध्ये काय होतं, पर्टिक्युलर एका ठिकाणी जाऊन एक्सपिरियन्स करणं है ना, तेच क्लासिफाईड केलं जातं ॲज अ फील्ड वर्क. फील्ड वर्क किंवा एम्पेरिकल दोन्हीला तुम्ही एक बोलू शकता है ना. एम्पेरिकल जी रिसर्च असते त्यामध्ये एक्सपिरियन्स जर स्वतः जाऊन निरीक्षण करत असाल, संशोधक तिथे स्वतः प्रत्यक्षपणे निरीक्षण करत असेल, मापन करत असेल, तर दॅट इज युअर एम्पेरिकल रिसर्च. अशा प्रकारे एकत्रित केलेल्या डेटाची तुलना सिद्धांत किंवा गृहीतकाशी केली जाऊ शकते, परंतु परिणाम अद्याप वास्तविक जीवनाच्या अनुभवावर आधारित आहे. ओके. तर ऍक्च्युअल लाईफच्या रिलेटेड असेल, ऍक्च्युअल तिथे जाऊन एक्सपिरियन्स करणं, दॅट इज युअर एम्पेरिकल रिसर्च. लक्षात ठेवा सर्वांनी ही गोष्ट. एम्पेरिकल रिसर्च वरती अशा प्रकारे सुद्धा प्रश्न येऊ शकतो. विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेस इज नॉट नेसेसरी इन एक्सपेरिमेंटल रिसर्च. आता खाली काही ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यामध्ये अशी कुठली प्रोसेस आहे जी की एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये ती काही कामाची नाही किंवा त्याची आवश्यकता नाही है ना. ऑब्झर्वेशन आहे, मॅनिपुलेशन अँड रेप्लिकेशन आहे, कंट्रोलिंग आहे की रेफरन्स कलेक्शन आहे. ओके. सो द राईट आन्सर इज व्हॉट? रेफरन्स कलेक्शन. सो हेअर इज द एक्सप्लेनेशन. प्रायोगिक संशोधनामध्ये एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये व्हेरिएबलची हाताळणी आणि नियंत्रित वातावरणात अवलंबून व्हेरिएबलच्या वर्तनाचे निरीक्षण करणे या सर्व गोष्टी समाविष्ट आहेत. कशामध्ये? एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये. यामध्ये मूळ अभ्यासाचे मूलभूत निष्कर्ष इतर सहभागी आणि परिस्थितीवर लागू केले जाऊ शकतात की नाही हे निर्धारित करण्यासाठी काही वेळा प्रायोगिक अभ्यासाची प्रतिकृती केली जाते है ना. म्हणजे काय? सेकंड ऑप्शन जो होता आपला त्याबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता नंतर काय? संदर्भ संग्रह म्हणजे संकलित संदर्भ है ना, म्हणजेच इन्सायक्लोपीडिया, डिक्शनरी है ना इत्यादी, जे संशोधनाच्या कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट प्रश्नाचे उत्तर देतात है ना. आपला ऑप्शन डी जो होता दॅट इज हिअर एक्सप्लेनिंग. पुढील प्रश्न. द फर्स्ट स्टेप ऑफ रिसर्च. रिसर्चची पहिली पायरी काय आहे? सिलेक्टिंग प्रॉब्लेम, सर्चिंग प्रॉब्लेम, फाइंडिंग प्रॉब्लेम और आयडेंटिफाइंग प्रॉब्लेम. सो रिसर्च मधली पहिली स्टेप आहे आयडेंटिफाइंग प्रॉब्लेम, समस्या ओळखणे. ठीक आहे. हे सर्व टप्पे आहेत रिसर्च मध्ये. ठीक आहे. पहिले पुनरावलोकन किंवा सर्वेक्षण केलं जातं साहित्यांचं, त्यानंतर उद्दिष्टे,
निर्दिष्ट करतात. त्यानंतर प्रश्न निश्चित करतात है ना, प्रॉब्लेम, गृहीतके तयार करणे, संशोधन डिझायर तयार करणे, पद्धतीची निवड, नमुना, डेटा कलेक्शन, डेटा ॲनालिसिस, त्यानंतर चाचणी, विश्लेषण आणि व्याख्या, त्यानंतर जनरलायझेशन अँड डेफिनेशन, आणि मग नंतर शेवटी मूल्यांकन आणि अहवाल है ना, यांचं हे केलं जातं रिसर्चमध्ये. पुढील प्रश्न, संशोधन समस्या तेव्हाच व्यवहार्य आहे जेव्हा रिसर्च प्रॉब्लेम इज फिजिबल ओनली व्हेन इट हॅज युटिलिटी अँड रिलेव्हन्स, त्याची उपयुक्तता आणि प्रासंगिकता आहे तेव्हा, ते संशोधन करण्यायोग्य आहे तेव्हा, की ते नवीन आहे आणि ज्ञानात काहीतरी भर घालते तेव्हा, की वरील सर्वच बरोबर आहेत. सो राईट आन्सर आहे हे सर्वच पॉइंट बरोबर आहेत. रिसर्च तेव्हाच व्यवहार्य आहे जेव्हा उपयुक्तता आणि प्रासंगिकता त्यात असेल, संशोधन करण्यायोग्य असेल आणि नवीन आणि ज्ञानात काहीतरी भर घालण्यासारखं असेल. वर्कशॉप आर मेंट फॉर, कार्यशाळा कशासाठी असते? लेक्चर देण्यासाठी, एकाधिक लक्ष गट करण्यासाठी, मल्टिपल टार्गेट ग्रुपसाठी, शोकेस न्यूज थेरीज म्हणजे न्यूज सिद्धांत, नवीन सिद्धांत प्रदर्शित करण्यासाठी, की शिक्षणाचा अनुभव घेण्यासाठी. सो राईट आन्सर आहे ऑप्शन डी, हँड्स ऑन ट्रेनिंग एक्सपिरियन्स, प्रशिक्षणाचा अनुभव घेण्यासाठी. ठीक आहे. कार्यशाळेत परिसंवादाचे सेमिनार सर्व घटक आहेत, परंतु एका विशिष्ट पूर्व वैशिष्ट्यामागे ते वेगळे आहे. यात मूळतः हँड्स ऑन सराव म्हणजे हँड्स ऑन प्रॅक्टिस किंवा प्रयोगशाळेतील कार्य समाविष्ट आहे, जे मागील व्याख्यान आणि प्रात्यक्षिक कार्य प्रक्रियेद्वारे शिकवलेल्या किंवा शिकलेल्या वास्तविक संकल्पना किंवा तंत्राला मजबूतीकरण, सराव, छाप आणि अंमलबजावणी करण्यासाठी डिझाईन केलेले असते. थेसिस स्टेटमेंट इज, थेसिस काय आहे, प्रबंध काय आहे? एक निरीक्षण आहे, सत्य आहे, प्रतिपादन आहे, की एक चर्चा आहे? सो थेसिस हे एक असर्शन आहे, एक प्रतिपादन आहे. ठीक आहे. एरिक मेडलाइन अँड एबीआय इन्फॉर्म आर इन्स्टन्सेस ऑफ, हे सर्व काय आहे? सायटेशन सर्व्हिस आहे, इलेक्ट्रॉनिक डेटाबेस आहे, प्रिंटेड डेटाबेस आहे, की लायब्ररीज आहे? सी, हे इलेक्ट्रॉनिक डेटाबेस आहे. याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. बघा, इलेक्ट्रॉनिक डेटाबेस है ना, इलेक्ट्रॉनिक डेटाबेस म्हणजे इलेक्ट्रॉनिक किंवा इंटरनेट माध्यमातून आपण पूर्ण डेटा जो आहे तो स्टोअर करू शकतो. ठीक आहे. त्याला हार्ड ड्राईव्ह किंवा सॉफ्ट ड्राईव्ह मध्ये त्याला स्टोअर करायचं नसतं, त्याला वेब वरती स्टोअर करायचं असतं कुठलाही प्रकारचा डेटा, त्याला इलेक्ट्रॉनिक डेटाबेस म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर एरिक जे आहे, शैक्षणिक संसाधन माहिती केंद्र, हे शैक्षणिक संशोधन आणि माहितीचे ऑनलाईन लायब्ररी आहे. समजलं? हे शैक्षणिक संशोधन आणि माहिती इन्फॉर्मेशनची आणि अकॅडमिक किंवा एज्युकेशनल रिसर्च यांचं एक लायब्ररी आहे, ऑनलाईन लायब्ररी, जिथे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सर्व गोष्टी वाचण्यासाठी, अभ्यासासाठी मिळू शकतात. ठीक आहे. त्यानंतर मेडलाईन आहे, यामध्ये जगभरातील बायोमेडिकल साहित्याचे जर्नल, उदाहरण आणि गोषवारा आहेत. ठीक आहे. त्यानंतर एबीआय इन्फो मध्ये हजारो पूर्ण मजकूर, जर्नल्स, प्रबंध, कार्यरत पेपर है ना, प्रमुख व्यवसाय आणि आर्थिक नियतकालिक जसे की अर्थशास्त्रज्ञ, देश, उद्योग अहवाल यावर लक्ष केंद्रित करतात. आणि डाउनलोड करणे योग्य डेटा आहे, जो संशोधकांना जगभरातील कंपन्या आणि व्यवसायाचे ट्रेंड्स त्याचे संपूर्ण चित्र देत असतो. खालीलपैकी कोणते व्यापक दृष्टी प्रदान करते, जे सामाजिक दृष्ट्या संबंधित क्षेत्रामध्ये संशोधनाचे मार्गदर्शन करते? एरिला, इम्प्रिंट, NIRF और स्वयंप्रभा? तर ते आहे इम्प्रिंट. इम्प्रिंट बघा, इम्प्रिंट रिसर्च इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी याचा फुल फॉर्म आहे. हा पहिला MHRD समर्पित पॅन IIT प्लस IISc संयुक्त उपक्रम आहे, जो प्रमुख विज्ञान आणि अभियांत्रिकी आव्हानांना तोंड देतो. इम्प्रिंट एक व्यापक दृष्टी प्रदान करते, जे प्रामुख्याने सामाजिक दृष्ट्या संबंधित क्षेत्रामध्ये संशोधनाचे मार्गदर्शन करते. ठीक आहे. सर्व समावेशक वाढ, इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट आणि स्वावलंबनासाठी, सेल्फ रिलायन्ससाठी, राष्ट्राला सक्षम आणि प्रोत्साहन देण्यासाठी भारताने या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे, म्हणजे इम्प्रिंटकडे. ठीक आहे. ऑलराईट.